फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय 7ची. इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू, 3 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू, इथे ओपी चेंडू आपण पाहतो. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही मुसेफ. फलंदाज बाद आदनांच्या पाळीचा अंतर. अभी जो पहले बॉल पे जो 4 रन था क्या? ओके. पहिल्या चेंडूचे 4 धावा त्यानंतर विकेट पाहायला गेलं. वाईट चेंडू आणि विकेट आपण पाहतोय. सकलेचा पुढचा चेंडू कट केला. चेंडू चांगला क्षेत्ररक्षक सुप्रियांचा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. राजू आपण पाहतोय जो 1 डाऊनला गेलाय. चांगला खेळाडू राजू, पण इथे सुरुवात करावी लागेल कारण दर्शनच्या कुटाच्या समोर शोएब डोंगरे सारखा फलंदाज आहे. चेंडूपेक्षा कव्हर मध्ये मुसेफ. बघा मुसेफ मैदानात आला संघासाठी. पहिल्या मॅचला नव्हता पण त्यानंतर संघामध्ये याला अष्टबोली कामगिरी करतोय. फलंदाज सकलेनलाही सुरेख संधी सापडली आणि सलामीची फलंदाज दोघांनाही माघारी पाठवलाय. अदनानच्या पाठोपाठ शादाब माघारी परतलाय. राजूला साथ द्यायला मैदानात अरफात आपण पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक आम्ही यष्टीरक्षक पाहिले गेले, त्यामध्ये उद्या झाला होता अरफात. क्लोज की फास्टर गोलंदाजाला एकदम स्टंपच्या सलग राहून क्लोज किपिंग करून चेंडू अडवण्याचा धाडस दाखवला. अरफात एक चांगला यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आज अरफातला संदेश संघाची धावसंख्या उभारायची आहे. 30 षटकांचा सामना, त्यामध्ये सकलेन तयार. पुढचा चेंडू डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. अमजद केतन मात्रे डायरेक्ट हिट होत नाहीये. आमचा दामदचा केतन आहे. 5 चेंडू 7 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल सकलेनचा. राजूसाठी शेवटचा चेंडू हा. इथे शॉर्टपिच चेंडू होता, थोडासा उचली घेऊन चेंडू यष्टीरक्षक शोएबच्या हातामध्ये जाऊन घुसवला. पहिलं षटक थोडंसं फास्ट घ्या, थांबू नका. जेवढं लवकर होईल तेवढं घ्या, कारण शोएब बॅटिंग तुम्हाला करायची, अंडर व्हायला नको. 30 षटकं कशा प्रकारे संपवायचं याची आता काळजी तुम्हाला घ्यायची, दक्षता तुम्हाला घ्यायची. जसं आपल्याकडे कोच साहेब लग्न झाल्यानंतर दुल्हनला घेऊन जाणं नका घेऊन जा, आमच्या घरात नाही, आमचं काम आहे. उरकून दिलं आम्ही, तसा ते यांचं आहे. आता यांनी बघायचं किती वेळात पूर्ण करायचं खेळ या नाही करायचं. आता आमचं काम समाप्त झालं. नतीजाच्या आपले मनापासून हार्दिक स्वागत. कारण आपली भेट जास्त करून क्रिकेटमध्ये होती, कारण बाहेर होत नाही लवकर. इथे सुरेख लाजवाब अक्रमजीत दिवाले आपणास विनंती करते या व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. अक्रमजीत दिवाले आपला पारितोषिक घेऊन जायचं या ठिकाणी, लवकर या. अर्थात
परत माघारी परतलाय नवीन फलंदाज अफजल. मी पाहतोय अफजलला, मी भविष्यातला एक चांगला खेळाडू म्हणून कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये याला जर संधी भेटली आणि भविष्यात एक चांगला खेळाडू म्हणून अफजल चांगला खेळाडू तयार होऊ शकतो. ते अफजलच्या बॅटमध्ये चेंडू समालोचक काय म्हणतो याचे चोख कामगिरी करतो असताना अफजलच्या बॅटमध्ये म्हणतोय हाय यूज हॅन्डसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. तर अजून एक षटकार अफजलच्या बॅटमधून आला. 7 साजिद नजे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. मी सांगितलं अफजल तू शांत तिकडे खेळ, तुझ्या हिशोबाने खेळ तर ते धावसंख्या उभारता येईल. नॉन स्ट्राईकचा बोलतो तो स्ट्राईक दे मला स्ट्राईक दे, तुझं तू कामगिरी करत राहा. इथं पाडा गेला चेंडूला आक्रमक आपण पाहतो फटकेबाजी या ठिकाणी. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न चितेके चपलाईने या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि दुर्दैवाची धावचीत. डायरेक्ट हिट झाला. अफजल चांगला खेळ होता, दुर्दैवाची धावचीत झाला. ही दुसरी धाव कशासाठी का घाई गुणासाठी घाई. मी सांगितलं होतं डोकं लावून खेळ, डोक्याने खेळ आणि इथे डोकं लावून न खेळताना आपण पाहिलं दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. एक षटकार त्यानंतर सिंगल डबल घेण्याच्या प्रयत्नात माघारी उजेफा. इंग्लंड संघाचा मोईन अली आणि दामदचा उजेफा. काही फरक नाही, कधी पण चमकतात कधी पण फेल जातात. पण उजेफा डीपीएल मध्ये नेहमीच अग्रेसर असतो, चांगली कामगिरी करत असतो. मुसेफचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू मुसेफचा. धावसंख्या 14 आकड्यावरती आहे. ते उजव्याच्या बॅटमध्ये चेंडू निघतोय. स्वच्छ चेंडू खाली आलाय. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. झटका उजव्याच्या स्वरूपात. आज आम्ही पाहायला गेलं 1-11 मध्ये दामद संघ जेव्हाही खेळत असतोय आतापर्यंत चुक्या आपण पाहतो, चुका पाहिल्या गेल्या थोडंसं काहीसा किंचितच्या फरकाने. मी नेरेच्या मैदानावरती पाहिलं होतं स्वतःकडून चुकी झाली होती. त्यानंतर आता पाहिलं गेलं शेलूच्या मैदानावरती विजयादिवशी समीप होतं आणि प्रत्येक ठिकाणी मी पाहिलं गेलंय 7ला. जर मी शेलू च्या टुर्नामेंटचा जो विचार केला का जो सिरीज घेणारा खेळाडू आहे तो पण 7पेक्षा खूप पाठीमागे होता, त्याला सिरीज भेटली होती. म्हणजे अशा प्रकारे चांगली खेळली 3 सामन्यामध्येच 7-90च्या पुढे गेला होता. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली होती, पण क्वालिफाय झालं नाही. त्या कारणास्तव त्याला माघारी एका धावेने पत्करावं लागलं होतं ते पराजय. इथे जोरदार अपील आणि वरती चेंडू जरूर आदळला. लवकर आपण या मैदानावरती पाहणार होते की सुंदर दामद ट्रॉफीला 18, 19, 20, 21 जानेवारी 15 झाले. 18, 19, 20, 21 जानेवारी पाहिलं गेलं दामद ट्रॉफी नाईटची डे नाईटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. लवकर तुमच्या भेटीसाठी मित्रांनो संपूर्ण संघ झालेत. आज लॉट्स आपण त्याचे पाहणार आहोत. 1 लाख रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं गेलं तर प्रत्येकी 25,000 रुपये आपण पाहतो पारितोषिक त्या ठिकाणी आहेत. एक चांगल्या स्पर्धेपैकी जी स्पर्धा आपण पाहणार आहोत. फरहान असतील, खुरमबाई नजे असतील, राजेश भोई आणि मी स्वतः संदीप गायकवाड आमच्यावरती जे टीमची जबाबदारी खुरमबाईने दिली. दामदकरांचं प्रेम आहे आमच्यावरती, आयोजनाची जबाबदारी दिली. मनापासून धन्यवाद दामदकर. खुरमबाई तुमचाही मनापासून धन्यवाद आणि त्यावर साथ आहे. आज तुम्ही आम्हाला इकडे आमंत्रित केलं, मनापासून धन्यवाद. आणि दामदकरांचं प्रेम आहे. प्रत्येक स्पर्धा दामदची आम्हाला खरंच भाग्य मिळते. आणि खुरमबाई नजे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं माझं धन्यवाद म्हणतो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत 18, 19, 20, 21ला डे नाईट स्पर्धा, जी तब्बल लाखाची स्पर्धा आपण या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन पाहणार आहोत. संत ट्रॉफी सहित आपण पाहतो भरघोसचं पारितोषिक असणार. शोएबाईचा शॉर्ट पिच चेंडू आहे आणि शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होणार आरपार 6 धावेसाठी. याला मनांच्या बॅटमधून षटकार.
जरी अदनान चालला नाही पण भाऊ चालतो मनान. 3 चेंडू 7 धावा, धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. इथे फ्लाईट होता, उलटा चेंडू आपण पाहतोय. उलटा चेंडू पाडला गेला. इथे फुलटा चेंडू करून घेतला. या अगोदर मिस केला होता. इथे गोलंदाजाला पुन्हा एकदा दिवसात दाखवण्याचं काम केलं. फलंदाजाच्या बॅटमधून हातात मनाने ठोकलाय लाजवाब षटकार. धावसंख्या महाग पडू शकतात कारण ते धावसंख्या 29. शेवटचा चेंडू 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. इथे धावबाद 29 धावा, प्रतिषेधक 10 धावांची गरज, 30 धावांची गरज असेल विजयासाठी मुसेब 11 संघाला. मुसेब 11 लगेच आपण तयार राहायचंय. तो जुना चेंडू फेका जरा इकडे. ओके, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता काहीच आता आपण काहीच बोलणार नाही. त्यांनी वेळ केलं, त्यांनी आता बघायचंय. आपलं काम फक्त जेवण वाढायचं, आपलं काही काम नाही. आणि जे फक्त असे बसून आहेत त्यांना काय बॉल द्यायचे आहेत ना, त्यांनी मेहनत घेतली त्यांना त्यांच्याकडे बॉल देणं गरजेचं आहे. तर जाऊया, त्याला मॅचला सुरुवात करायची आहे. तर आपण पाहतो या दरम्यान आपण पाहतो जे स्पर्धा ज्याच्या माध्यमातून आपण सध्या स्पर्धेला स्पर्धेचं पारितोषिक आणि त्यानंतर जे सहकारी आपल्याकडे स्पर्धेचे आयोजक माननीय साजीजी निजे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया आपण व्यासपीठावरती. आता DPL 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू, शॉर्ट चेंडूचा भरपूर समाचार. ह्या फलंदाजाला तुम्ही शॉर्ट चेंडू कशा प्रकारे टाकणार ना, याच्या बॅटवरती याला बॅकवर्ड स्टोरेज मध्ये तुम्ही कशा प्रकारे चेंडू फेकणार यावरती सर्वांचे बाजार असेल. या दरम्यान
तो एकचा फटका आपण पाहतोय. शतरक्षक चोवीसचा पाठलाग करतो त्या दरम्यान अफजल त्या ठिकाणी तैनात. संघात थ्रो अफजलचा बघा सटीक थ्रो उसामा होता. हा लाजवाब थ्रो उसामाचा सटीक थ्रो आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धा म्हटली गेली तर प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हटलं गेलं प्रेक्षक तुम्हाला कमी पडणार नाही. दामतच्या मैदानावरती भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी असतो. इथे चांगला चेंडू केफ अफलातून गोलंदाजी करतोय. शोएब साठी टाकलेला चेंडू पहिला चेंडू षटकार होता तो दुहेरी नंतर डॉट चेंडू पाहिला गेला. 30 धावांचं लक्ष आहे. प्रतिषटक 10 धावा बनवाव्याच लागतील. इथे के पुन्हा एकदा तयार. लाजवाब बघा हायटेड फलंदाज आहे त्याला खालवर चेंडू टाकण्याचा म्हणजे आकलेचा बुद्धीचा वापर योग्यरित्या केला जातो. बोलतात ना चिंबोरी पकडायला कोंबडी टाकली जाते. चिंबोरी पकडायला कोंबडी टाकली जाते त्याच तर खालवरचा चेंडू फेकला जातोय. इथे चेंडू उडवला गेला खराब चेंडू. आत्ता परत खालवर चेंडू होता आणि इथे थोडासा शॉट ठेवला. हाईट आली आणि हाईट वरती सुंदर फाईट शोएबची. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 5 चेंडू आणि 12 धावा. दामत मध्ये पाहिलं गेलं आणि स्पर्धा आपण पाहतोय. गत वर्षी 2 रजनी स्पर्धा पाहिल्या पण जी पहिली स्पर्धा आम्ही पाहिली होती दामतची ही तब्बल 2 लाखाची स्पर्धा होती. आणि जी स्पर्धा आम्ही पाहिली साजिदभाई यांच्या माध्यमातून जी स्पर्धा रंगली होती. कृष्णा सातमध्ये पासून तर अनेक खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झाले होते. अनेक मोठे मोठे खेळाडू आम्ही पाहिलं होतं. त्या टायमाला माझा आमचा घरचा संघ दैनिक संघ क्वालिफाय झाला होता. कर्जत विभागामधून फायनलमध्ये कृष्णा सातपुतेच्या विरोधात खेळताना लाजवाब कामगिरी आम्ही पाहिली होती. जरी आमचा पराभव झाला असेल पण तिथे खेळण्याचा जो मजा आली ती खूप महत्त्वपूर्ण सामने आम्ही पाहिलं होतं. साजिदभाई नजर यांच्या माध्यमातून जी 2 लाखाची स्पर्धा आम्ही पाहिली गेली. तर प्लीज जरा फास्ट घ्या. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 12. 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. 13 धावा झालेत. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं अफजलकडे गोलंदाजी येणार का पण इथे शोएब आहे आणि शोएबच्या समोर एक हुशार गोलंदाज अनुभवी गोलंदाज आदनांचा वापर करण्यात आला. युवा गोलंदाज अफजलला थांबवलंय आणि तिथे आपण पाहतो स्लॉगवर खरी मजा येणार. स्लॉगवर कोणाच्या हातामध्ये दिली जाणार हुझेफा किंवा अफजल. आतापर्यंत DPLचा हिशोब केला तर हुझेफाने सगळ्या स्लॉगवर केल्यात पण स्लॉगवर परत मॅच जाणार का. इथे आपण पाहतो 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चला प्लीज फास्ट करा मित्रांनो. मॅच संपल्यानंतर जिथे जिथे तुम्ही चेअर घेऊन गेलात कृपया करून त्या समोरच्या मंडपामध्ये पेवलियन कक्षामध्ये ते चेअर ठेवण्याची कृपा करावी. चेअर आपण जे घेऊन गेलात तर समोरला पेवलियन कक्ष आहे तिथे ते चेअर ठेवून द्या. इथे चेंडू उडवला गेलाय. टॉस केलाय. कोणता शतरक्षक चेंडू परत पोहोचणार हुझेफा का डॉक्टर शाहिद. ज्याप्रमाणे इंग्लंड संघामध्ये अब्दुल रशीद आणि मोईन अली हे खेळत असतात त्याचप्रमाणे आम्ही पाहतोय डॉक्टर शाहिद आणि हुझेफा हे अमर श्रीराममध्ये खेळताना दिसतात. चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू सिंगल धंदा चेंडू आपण पाहतोय. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 16 धावांची अजूनही गरज. मुसबच्या बॅटमधून लंगा प्रिझममध्ये फटका टायमिंग नव्हतं. तुझा बॅटफूट वरती गेला पंच केला
ताकद आणि चेंडूवरती पडलेला फटका सम्यक पाहिलं गेलं, कुठेतरी अडखळत खेळताना दिसला मुसेब. एक धाव एका धावेने स्कोर कार्ड 15. अर्ध लक्ष पार झालंय ते 9 चेंडूमध्ये. तर उर्वरित 9 चेंडूमध्ये त्या 15 धावा पुन्हा एकदा फटकवायच्या आहेत. संजीतभाई नदी या ठिकाणी उपस्थित मी विनंती करीत दादांना, या आपण व्यासपीठावरती जरी आम्ही फटाके लावले नाहीत पण तुमच्यासाठी हा रॉकेट सोडलाय जो मैदानाच्या बाहेर शोएब टोमरेच्या बॅटमधून येतोय. हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. जेव्हा फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतो, जरी आम्ही ॲटोम फोडत नसतील पण शोएब डोंगरे मैदानात फटाके फोडतोय. जेव्हा ॲटोम बॉम्ब फोडलाय. उजेपा विचार करतोय माझ्या वाटेला येणार का, हा तोफा मिलेगा क्या. 4 चेंडू 8 धावा आले, धावसंख्या 21. 2 चेंडू आणि म्हणजे उर्वरित 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तयार. इथे सुरेख चेंडू बॅकफुटवरती गेला, पॅडवरती चेंडू आदळला, लेग बाईची एक धाव. इथे एलबी नाहीये. या दरम्यान आम्ही पाहतोय नेरळ पोलीस स्टेशनचे एपीआय माननीय दौले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साध साजिद माझे पुरस्कृत DPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साहेब आमच्या स्पर्धेमध्ये आलात, DPLच्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण या मैदानावरती अनेक मोठ्या स्पर्धा आम्ही पाहिल्या गेल्यात. इथे आपण पाहतो 10 चेंडू आला, षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 23. 7 धावांची गरज आहे. आणि इथे माननीय नेरळ पोलीस स्टेशनचे इथे माननीय शिवाजी थोडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी साहेबांना विनंती करेल मानपूर्वक मान सन्मानपूर्वक या आपण व्यासपीठावरती. तर जरूर सर येणाऱ्या स्पर्धेमध्ये जरूर नेरळ पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया. अनेक स्पर्धा आहेत सर, आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण जरूर त्या स्पर्धेला या ठिकाणी खेळूया. जरूर आपण तर अकलजी तिवारी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. या दरम्यान मंडलिक साहेब आमच्या सोबत या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. आणि जरूर साहेब आपण मी जरूर सांगेल तुम्हाला, कारण क्रिकेट आमच्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये 2018 पासून पुन्हा एकदा सुरू झाला. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं होतं इथे विकेटचं पतन आपण पाहतोय झालं होतं. आणि खूप मोठा विकेट आहे या ठिकाणी, खूप मोठा विकेट. धावसंख्या अजूनही 7 धावांची गरज, 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. साहेब जरूर चांगलं क्रिकेट थांबलं होतं, क्रिकेटला सुरू झालं, क्रिकेटला परमिशन भेटत नव्हती. आणि जरूर आम्ही नेरळ पोलीस स्टेशनला त्या टायमाला जाधव साहेब होते आणि आम्ही विनंती केली होती का साहेब आम्ही दरवर्ष त्या स्पर्धा ठेवतो, त्या स्पर्धेमध्ये नेरळ पोलीस स्टेशनचा संघही त्या ठिकाणी खेळू द्या. आणि त्यानंतर हा संघ त्या ठिकाणी सुरुवात झाली. साहेबांनी आमची विनंती मान्य केली. त्यानंतर नेरळ पोलीस स्टेशनचे अनेक खेळाडू आहेत, पाटील साहेब आहे, बोडके सर आहेत, मोरे सर आहेत, हे सर्वांनी क्रिकेटमध्ये रस दाखवला. साहेब तुम्ही पण आज म्हणालात क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे, खूप बरं वाटलं. कारण वेळात वेळ काढणं खूप कठीण असतं आणि तुम्ही आमचे रक्षक आहात, तुम्ही आम्हाला रक्षण देता. आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायचं जर आम्हाला भाग्य लाभलं
तर जरूर आम्ही ते स्वप्न पूर्ण करणार सर. आणि वेळ भेटला तर आपण जरूर या. आपण उद्या शो मॅच या ठिकाणी खेळूया. तर मी विनंती करतो या ठिकाणी असगरजी खोत साहेब यांना की आपल्या शुभ असते माननीय धवले साहेब यांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करायचं. माननीय आडवाल सर आणि असगरजी खोत सर मुजामिल नजीजाच्या या आपण सर्वांनी हा षटकार एका धावेची गरज आहे. त्याचबरोबर मंडलिक सरांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. मी मुजामिल नजीजाला विनंती करतो या आपल्या शुभ असते आणि अशफाक सर यांना विनंती करतो आपल्या शुभ असते मंडलिक सरांचं या ठिकाणी मानसन्मान करायचं. DPL येणाऱ्या 18, 19, 20, 21 दादा याच मैदानावरती पुन्हा एकदा डे नाईटची स्पर्धा दामत ट्रॉफी आपण पाहणार आहोत. अनेक मोठ्या स्पर्धा तुम्हाला या मैदानावरती पाहावयास मिळणार. इथे स्क्वेअर कट आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेच्या पलीकडे 4 धावा आणि 4 धावेने आपण पाहतोय दुसऱ्या दिलेला संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय.